1970च्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग 14मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे. पाठ 24 चतुर बिरबल. एकदा शिवराम नावाचा एक गवळी आपली गाय घेऊन बाजारात निघाला. वाटेत त्याला त्याच गावचा शंकर नावाचा गवळी भेटला. दोघेही गप्पा मारीत बाजारात गेले. तेथे शंकरच्या मनात आले कपट. त्याने दांडगाईने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला. शिवराम ऐकेना तेव्हा शंकरने त्याला खूप मारले आणि बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला. बिचारा शिवराम शहरात आला आणि त्याने बादशहाकडे तक्रार केली. बादशहाने हे प्रकरण बिरबलाकडे सोपविले. बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली. शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दुसऱ्या दिवशी दरबारात येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर बिरबलने शंकरला विचारले, काय रे, ही गाय कोणाची? तो म्हणाला, सरकार, ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेतला आहे. ते ऐकून बिरबलाने शिवरामाला गायीचे नाव विचारले. त्याने हरिणी असे तिचे नाव सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला, तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा आणि दोघेही हरिणी म्हणून या गायीला हाक मारा. त्याप्रमाणे ते दोघे 50 पावले दूर गेले. दोघांनीही गायीला हाक मारले. त्याचबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली. ते पाहून बिरबलाला खरा मालक कोण हवं चोर कोण ते समजले. तरी आणखी खात्री करण्याकरता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघे पाठ फिरून सरळ चालू लागा. मग उजव्या बाजूने आणि दुसऱ्या डाव्या बाजूने. त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ शिवरामच्या मागोमाग चालू लागली. ते पाहिल्याबरोबर बिरबलाने शंकरला दरडावून विचारले, काय रे, तू दुसऱ्याची गाय घेऊन वर खोटं बोलतोस? शंकर काय बोलणार? त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. बिरबलाने शिवरामाला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितले आणि शंकरला शिक्षा दिली. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असे लहानपणाच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.